महानगरपालिका निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अशा असताना मुंबईतून एक धक्कादायक आणि राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील बातमी समोर निघून आली आहे. ठाकरे गटाच्या तब्बल 82 उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचा भाजपचा कथित डाव जो होता तो फसलेला आहे. हा डाव नेमका काय होता? तो अपयशी कसा ठरला? आणि या सगळ्यांच्या घडामोडीचा मुंबई महानगरपालिकेवरती नेमका काय परिणाम होणार होता? याबाबत संपूर्ण माहिती व संपूर्ण आढावा आपण जाणून घेणार आहोत. मुंबई महानगरपालिका इतकी महत्त्वाची का आहे? आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका म्हणजे केवळ शहराची सत्ता नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरविणारी निर्णायक लढाई आहे. 2018 पासून मुंबई महानगरपालिका प्रशासकांच्या ताब्यात आहे. त्यानंतर प्रथमच ही निवडणूक होत असून त्यामुळे राजकीय पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई ठरताना दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये प्रमुख 4 शक्ती आमने-सामने आलेल्या दिसत आहे. त्यामध्ये ठाकरे गटाची शिवसेना, भारतीय जनता पक्ष, शिंदे गटाची शिवसेना व त्यासोबत मनसे. विशेष म्हणजे ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष जो आहे अतिशय शिगेला पोहोचलेला दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत सामील होत भाजपला थेट आव्हान दिलं. मुंबईतील आपला पारंपरिक बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी ठाकरे गट पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेला आहे. ठाकरे गटाकडून एकूण 122 जागांपैकी 82 जागांवरती उमेदवार उभे करण्यात आले आहेत. ही संख्या पाहता ठाकरे गटाची तयारी आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र हाच मुद्दा भाजपच्या अडचणीचा ठरताना दिसत आहे. भाजपचा कथित डाव नेमका काय होता? ठाकरे गटाच्या या 82 उमेदवारांना रोखण्यासाठी भाजपने एक तांत्रिक पण राजकीयदृष्ट्या मोठा असा डाव आखल्याचं सांगितलं जात होतं. ठाकरे गटाच्या उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांवर भाजपच्या शहराध्यक्षांनी हरकत घेतली होती. उद्देश एकच, 82 उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल आणि निवडणुकीचं गणितच बिघडेल. हीच रणनीती इतर महानगरपालिकांमध्ये देखील वापरण्यात आली होती. परंतु भाजपचा हा डाव फसला, पण नेमका कसा? या प्रकरणात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरले निवडणूक निर्णय अधिकारी. सर्व हरकतींची सखोल तपासणी झाल्यानंतर 10ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले. यामुळे जे आहे भाजपचा डाव फसला, ठाकरे गटाला मोठा राजकीय दिलासा मिळाला आणि राजकीय वर्तुळात भाजपला धक्का बसल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. ठाकरे बंधूंनी युती केली आणि भाजपची रणनीती कोलमडली. या सगळ्या मागे सर्वात महत्त्वाचं कारण मानलं जातं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेली राजकीय जवळीक. ठाकरे बंधू एकत्र आले यामुळे जे आहे मराठी मतांमध्ये फूट पडण्याची रणनीती फसली. ठाकरे गटाला मानसिक आणि राजकीय बळ मिळालं आणि भाजपाचा तांत्रिक डाव लोकांमध्ये उलट परिणाम करणारा ठरू लागला. केवळ अर्ज बाद करण्यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणं राजकीयदृष्ट्या हानिकारक ठरू शकतं हेही या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे. भाजपची पुढची चाल आणि अंतर्गत धुसफूस दरम्यान भाजपने जे आपली पुढची रणनीती म्हणून ज्या 137 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये भाजपने जवळपास 44 उत्तर भारतीय उमेदवारांना तिकीट दिलं आणि त्यासोबत उत्तर भारतीय जे मतदाते आहेत त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम केलं. परंतु यामुळे जे आहे त्यांच्यामध्येच म्हणजेच भाजपातील अंतर्गत नाराजी, बंडखोरीची शक्यता आणि असंतुष्ट कार्यकर्त्यांचा रोष असंही चित्र समोर येऊ लागलं. एकीकडे महाराष्ट्रामध्ये ठाकरे वर्सेस भाजप म्हणजेच भाजपा आणि ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात लढत चालू आहे, तर दुसरीकडे एक मोठी खबर समोर निघून आलेली आहे. ती म्हणजे अजित पवार यांच्या पक्षातील अंतर्गत वादही आता मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनलेला आहे. बीडमध्ये अजित पवारांच्या सभा होत असताना त्या ठिकाणी जे आहे त्यांच्या व्यासपीठावर धनंजय मुंडे दिसत नसल्याचं लक्षात आलं आहे. यामुळे दादा आणि मुंडे यांच्यात नेमकं काय बिनसलं? मुंडे भाजपमध्ये प्रवेश करणार का? राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये फूट पडणार का? अशा अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. एकंदरीत पाहता मुंबई महानगरपालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि अनिश्चित ठरणार आहे. भाजपचा एक मोठा डाव फसला आहे, तरी राजकीय रणनीती खेळ अजून संपलेला नाही. या सगळ्या चर्चांमागचं सत्य काय आहे आणि त्याचसोबत धनंजय मुंडे प्रकरणामध्ये पुढे काय घडणार हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.